नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विश्वाची व्हावे सुखी या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील कृती अभ्यासणार आहोत। तर आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करत असताना प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यास मानवाला सांगितलं। वेळ वाया घालवणे, वेळचं गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते। त्यापेक्षा त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला की मनुष्याला शिक्षणासाठी पैसा खर्च केला पाहिजे, निरर्थक गोष्टीसाठी नाही। मानवाने आपला उद्धार कशामध्ये आहे हे जाणून त्यासाठी आपल्या जीवनाचा वेळ खर्च करावा। निरर्थक गप्पा मारत बसणे, वेळ वाया घालवणे हे त्याच्या जीवनाचं सार्थक नाहीये। स्वतःचा उद्धार मनुष्याला स्वतःलाच करायचा आहे आणि त्याचा उद्धार तो शिक्षणामुळे करू शकतो। शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, एकमेकांबरोबर जोडला जावा आणि त्यातूनच मानवाचे कल्याण व्हावा हे संत गाडगे महाराजांना अभिप्रेत होतं। पुढे लेखक सांगतात की संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले। आपले गाव हे देवाचे मंदिर आहे। अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे म्हणतात। समभावाने सेवा केली पाहिजे। अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी। सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात। तुकडोजी महाराजांनी जे काही त्यांची ग्रामगीता हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे। ज्याप्रमाणे आपण आपल्या मंदिराला स्वच्छ ठेवतो, मंदिरातील जी काही ईश्वराची मूर्ती आहे त्या ईश्वराची मूर्तीची आपण पूजा अर्चा करतो, त्याचप्रमाणे आपले गाव हे मंदिरासारखे असले पाहिजे। गाव नेहमी स्वच्छ असले पाहिजे आणि ज्याप्रमाणे मंदिर हे सर्वांसाठी असते, त्यामध्ये मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही जाती धर्माचा विचार केला जात नाही, तिथे फक्त पावित्र्य राखले जाते। मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भक्त हा आपल्याला हे मंदिर आपलंच आहे आणि ह्या मंदिरातील मूर्ती म्हणजेच ईश्वर देव आपलाच आहे आणि आपण त्याचेच आहोत ही समभावना तिथे व्यक्त होते। त्याचप्रमाणे प्रत्येक मानवाने आपले गाव हे स्वच्छ ठेवले पाहिजे। गावाला आपल्याला मंदिराचे स्वरूप देता आले पाहिजे आणि त्यावेळेस जेव्हा आपण गावाला मंदिराचं स्वरूप मानू आणि ह्या गावामधील प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मानव हा देवाचे स्वरूप मानले पाहिजे। आपले गाव हे देवाचे मंदिर आहे आणि अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असते ते म्हणतात। म्हणजेच गावाला आपण मंदिराचं स्वरूप देताना त्या गावामधील प्रत्येक मानवाला आपण त्याला त्या मंदिरातला ईश्वर मानला पाहिजे। ईश्वर हा आपण दगडाच्या मूर्तीत न शोधता प्रत्येक मानवाच्या आतमध्ये असतो अशी भावना केली पाहिजे। सगळ्यांबरोबर समभावाने सेवा केली पाहिजे। तो माझा आहे, तो माझ्या रक्ताचा आहे, तो परका आहे अशा प्रकारचे भेदभाव न करता गावातील सर्व माणसे आपलेच आहेत ही समभावना करून मग सगळ्यांची सेवा केली पाहिजे। अज्ञान नाहीसे व्हायला हवे। अंधश्रद्धा, अज्ञान गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्या गावाचा विकास होऊ शकतो। पुढे संत तुकडोजी महाराज म्हणतात की ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सगळ्यांनी ग्रंथ वाचावे, त्या ग्रंथाचा भावार्थ समजून घ्यावा, ग्रंथाचा संदेश काय दिलेला आहे हे समजून घ्यावे आणि नेहमी सत्य बोलावे, आचरण आपले शुद्ध असावे। संत तुकडोजी महाराज प्रार्थना करतात की सर्व विश्वाची भावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ। आता इथे सुद्धा
संत तुकडोजी महाराज यांनी विश्व कल्याणाची भावनाच आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहे की त्यांनी सर्व विश्व सुखी होण्यापाठीमागे आपली भावना व्यक्त केलेली आहे। ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर भक्ताला कुठे ना कुठे जाणीव असतो की आपला परमेश्वर आपल्याला सुखी करणार, त्याचप्रमाणे जेव्हा गाव हे मंदिर असेल तर त्या मंदिरातील प्रत्येक मानव हा ईश्वर असेल तर त्याच्या इच्छा पूर्ण होणारच आहेत। मग ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या घराचा, आपल्या समाजाच्या, आपल्या गावाच्या विकासाचा विचार करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या विश्वाबद्दल आस धरली पाहिजे। मनुष्याचा धर्म काय आहे तर माणुसकी, मानवता हा त्याचा धर्म आहे। आणि जेव्हा मानव हा सहृदयतेने वागेल तेव्हाच सर्व विश्व सुखी होईल। आणि जेव्हा विश्वाची विकासाचा आपण विचार करतो तेव्हाच त्या गावामध्ये विकासाची आस धरली जाईल। सर्व संतांनी मागितलेली मागणी म्हणजेच मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे। ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे। संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावा, माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही। तरी इथे सुद्धा आपल्याला पाहतो संतांनी नेहमी दगडाच्या मूर्तीला महत्त्व न देता माणसाला महत्त्व दिलेलं आहे। आणि हा माणसाने ग्रंथ वाचले पाहिजे, त्याचे संदेश समजून घेतले पाहिजे, ग्रंथ वाचून त्याच्यातील सत्य काय आहे, असत्य काय याच्यातला पडताळा करता आला पाहिजे, ज्ञान काय, अज्ञान काय हे समजून घेतलं पाहिजे। आणि अशा रीतीने तो माणूस सत्तेची आस धरेल तेव्हाच तो माणूस आदर्श पेरू शकेल। त्याच्यामध्ये शिक्षण आणि ग्रंथांच्या वाचनाने सुसंस्काराची जोपासना होऊ शकते। मग तो कोणालाही त्रास देणार नाही, एकोप्याने राहील, त्याच्या मनातील द्वेषाची भावना जी आहे, तिरस्काराची भावना निघून जाईल। माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही। माणूस हा समाजप्रिय माणूस आहे, समाजशील माणूस आहे, तो समाजाशिवाय एकटा राहू शकत नाही। एखाद्या व्यक्तीला खूप गर्व असेल, घमंड असेल आणि त्याला इतर लोकांच्या सहवासापासून काही दिवस वंचित ठेवलं तो हळूहळू त्याची ती गर्विष्ठ भावना आपोआप नष्ट होणार आहे, कारण की तो समाजाशिवाय राहू शकणार नाही। माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते। म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये, शक्यता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे। आता इथे बघा, मनुष्य जेव्हा त्याच्याकडे अभिमान असतो, सगळ्या गोष्टी असतात त्याच्याकडे, धन संपन्नता, सर्व आर्थिक दृष्टीने तो सुखी असतो, पण एकमेकांशिवाय मनुष्य राहू शकत नाही। त्याला समाजप्रिय माणूस आहे, त्याला संवादासाठी, इतर अनेक गोष्टींसाठी माणसांची गरज असते। म्हणून आपण कधीच अभिमान बाळगला नाही पाहिजे। आपल्याकडे धन संपत्ती असेल, आर्थिक सुबत्ता असेल तर त्याचा गर्व आपण न पाळता जेव्हा गरजवंताला आपली मदतीची गरज असेल, गरज फक्त आर्थिक नसते, मानसिक पण गरज असते, कधी कधी एकमेकांना आपण सुखदुःखामध्ये आधाराची गरज असते। त्यामुळे एकमेकांना न दुखवता आपण एकमेकांची मदत केली पाहिजे। शक्यता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हीच खरी मानवता आहे। संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी ते आचरणामध्ये सुद्धा आणलेले आहे। आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलेले आहे। संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वाची माझे घर अशी कल्पना केली होती, त्याचे प्रत्यंतर आज आपण पाहत आहोत। म्हणजे फार वर्षापूर्वी संतांनी त्यांची शिकवण आपल्याला देऊन गेलेली आहे आणि आज त्यांनी दिलेल्या शिकवणुकीवर आपण चालल्यामुळे आज आपल्याला त्याचं अनुभव येत आहे। खरोखर आज मनुष्य तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे किंवा विज्ञानाच्या उपयोगामुळे आज मनुष्य एकमेकांच्या जवळ आलेले आहेत। आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो आणि पण संत ज्ञानेश्वरांना हे अभिप्रेत असलेल्या माणसांना जोडणारा जिव्हाळा आज आपल्यातून हरवलेला आहे। तो जोपासण्यासाठी
मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी प्रवृत्ती निर्माण होते आणि ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांना याकडे लक्ष वेधले आहे की लेखक इथे सांगतायत की विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मनुष्य समृद्ध झालेला आहे, त्याने स्वतःचा विकास केलेला आहे, त्याने जगाचा विकास करून आणलेला आहे. पण आपला देश श्रीमंत कशामुळे होतो? तर त्याची आर्थिक सुबत्ता वाढली म्हणजे तो आपला देश श्रीमंत होत नाही, तर आपला देश श्रीमंत होणार आहे या मानवतेच्या सुंदर मनाने, सुसंस्कृत मनाने. आणि ह्याकडेच संतांनी सर्वांचं लक्ष वेधले आहे. इथे पुढे लेखक अनेक दृष्टांत आपल्याला देत आहेत. झाडाचा दृष्टांत देत आहेत, पर्वताचा दृष्टांत आपल्याला देत आहे, नदीचा दृष्टांत देत आहे. ते सांगताना म्हणतात की वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात पण लोकांना सावली देतात. तर ह्या झाडाकडून आपण संदेश घेतला पाहिजे की स्वतः दिवस रात्र तो प्रत्येक ऋतूमध्ये उभा असतो, उन्हाळ्यामध्ये ऊन सहन करतो, स्वतः उन्हात उभा राहतो, पण तो मनुष्याला सावली देतो, गारवा देतो. तर ह्या मनुष्याने पण त्याच्याकडनं, झाडाकडनं हेच संदेश घेतला पाहिजे की स्वतःला किती कष्ट झाले तरी दुसऱ्यांना आपण नेहमी सुख दिलं पाहिजे. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. आता पर्वत सुद्धा बघा अविचल असा उभा असतो, प्रत्येक ऋतूमध्ये तो उभा असतो आणि त्याच्या त्या कुशीमधून अनेक नद्या वाहत असतो. नदीवरती त्याचं प्रेम जळतं, पण तो नदीला थांबवू शकत नाही. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून तो आनंदाने पाहतो. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. नदीचं काम काय असतं की सतत वाहत राहणे, आपल्या वाहत्या पाण्यातून सगळ्यांना आनंद देणे. मग त्यावेळेस पर्वत नदीचं कार्य थांबवत नाही, उलट त्या नदीला मोकळे वाहण्यासाठी मार्ग निर्माण करून देत असतो. म्हणजे पर्वत आपलं कार्य एका जागी स्थिर राहून दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुखी आनंद आणत असतो आणि दुसऱ्यांचा आनंद पाहून तो स्वतः आनंदित होतो. नदी सुद्धा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणत असते, दुसऱ्यांची तहान भागवत असते. तसंच मनुष्याने पण आपल्या जीवनाचं खरा अर्थ काय आहे, आपल्या जीवनाचं सार्थक काय आहे की दुसऱ्यांच्या आनंदाने आपण आनंदी झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं मन सुसंस्कृत राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आपण कोणत्याही कामामध्ये मन आनंदी ठेवू तर ते काम आनंदित होणार आहे आणि त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थ पलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल आणि तो समाज सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण या पाठाखालील कृती अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1, खालील चौकटी पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत. उत्तर पाहूया आता आपण या प्रश्नांची. संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना. उत्तर पसायदान. मानवी सुखदुःखांशी सहृदयतेने समरस होणे. उत्तर मैत्री. सर्वानुभूती भगवत भाव अशी प्रार्थना करणारे संत म्हणजे संत एकनाथ. सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत. उत्तर आहे संत गाडगे महाराज. संत तुकारामांचं जीवनसूत्र. उत्तर आहे परस्पर सहकार्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आकृत्या पूर्ण करा. याच्यामध्ये 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आपण उत्तरासकट आकृत्या समजून घ्याव्या. अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन. उत्तर आहे धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे. पुढे आहे स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे आणि नेहमी सत्य तेच मांडावे. मध्ये दुसरा आहे संतांना माणसांकडून अपेक्षित असलेले आदर्श कृती. उत्तर आहे विनम्रता जोपासावी, सहृदय मनाने समरस झाले पाहिजे, परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे, अज्ञान नाहीसे व्हावे. पुढची कृती आहे संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. उत्तर सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे आणि आप परभाव न मानणे म्हणजे आपला आणि परका असा भाव न मानणे.
पुढील प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा किंवा फरक सांगा. सामान्य माणसांची मागणी आणि संतांचे मागणे. सामान्य माणसांचे मागणीमध्ये वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि संतांचे मागणीमध्ये पहिला मुद्दा आहे सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे. दुसरा मुद्दा आहे स्वतःपुरते मर्यादित असतात सर्व सामान्य माणसं आणि संतांच्या मागणीमध्ये ते विश्वव्यापक मागणी करतात. प्रश्न क्रमांक 4, खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा. जे खळांची व्यंकटी सांडो. याचा अर्थ आहे माणसांच्या मनातील दुष्ट भावना नष्ट होऊ दे. दुरितांचे तिमिर जाओ. या काव्यपंक्तीचा अर्थ आहे की सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता पूर्ण करायचे, त्यासाठी कंसातील शब्दांचा वापर आपल्याला करायचा आहे. आपण उत्तरासकट पाहूया. 1, सर्व विश्वाची भावे सुखी. हे कोणत्या संतांनी सांगितलेले की संत तुकडोजी महाराज, आणि या काव्यातून व्यक्त झालेली संतांची भावना आहे विश्वकल्याण. दुसरा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे संत नामदेव यांचं अभंग आहे. त्याच्यामध्ये नम्रता ही भावना पाहायला मिळते. तिसरा आहे सर्वानुभूती भगवत भाव. हे संत एकनाथांनी सांगितलेलं ब्रीद आहे त्यांचं, आणि त्यांच्यातून व्यक्त होणारी भावना म्हणजे मैत्री भाव. चौथा आहे एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंतो. हे संत तुकाराम यांनी सांगितलेलं त्यांच्या अभंगातील रचना आहे. त्याच्यामध्ये सहकार्याची भावना पाहायला मिळते. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने. हे संत गाडगे महाराजांनी सांगितलेलं, याच्यावरती त्यांनी स्वप्रयत्न हा भावना त्यांची व्यक्त होते. पुढचा प्रश्न आहे स्वमत. स्वमत मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिलं पाहूया. प्रश्न आहे सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. उत्तर, संत स्वतः पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात. त्यांना सर्व प्राणीमात्रांबद्दल कळकळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात, सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच जो जे वांछील ते लाव असं संत ज्ञानदेव म्हणजेच ज्ञानेश्वर म्हणतात. नामदेवांना वाटते की सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा, म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवतभाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांना एकमेकाला सहाय्य करीत परमेश्वर चरणापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्व संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणीमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात. पुढचा प्रश्न आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर, या ओळीतील भूत, मैत्र आणि जीव हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येक जण भूत होय, म्हणून जगातील सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हे तर सूक्ष्म जीवांपासून तर हत्ती, गेंडी यासारखे सर्व प्राणी मात्र हे भूत होत. तसेच वृक्षवल्ली हे सुद्धा, वृक्ष, वेली, झाडं हे सुद्धा सजीवच आहेत, त्यातून सुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे. ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टीवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत. पुढील प्रश्न आहे. या पाठातून तुम्ही काय शिकलात हे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, एकमेकांना अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी, सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले तर समाजात शांती नांदेल, माणसे सुख समाधाने जगू शकतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात. अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत, दंगे धोपे होणार नाहीत, कोणाची पिळवणूक होणार नाही, कोणाची फसवणूक होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे असे सर्व संत सांगतात. इतर जणांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हा संदेश मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.